जय गुरुदेव. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुर्पदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरुर्कृपा. मानवी जीवनाचं परम ध्येय जसं गंगेचं परम ध्येय सागराशी मिळणं आहे, तसं मानवी जीवनाचं परम ध्येय आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेणे. मी कोण आहे? मी जीव आहे की शिव आहे? मी कोण आहे, जग काय आहे आणि ईश्वर काय आहे? या तीन प्रश्नाभोवती अध्यात्मशास्त्र विकसित झालेलं आहे. या तीन प्रश्नाचा विचार अध्यात्मशास्त्र करतं आणि या तीन प्रश्नाचं उत्तर केवळ शुद्ध विद्येत आहे आणि ती शुद्ध विद्या सद्गुरुनाथा जवळ आहे. आपल्याला जर आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल, आपला अज्ञान अंधकार दूर करायचा असेल, तर सद्गुरुनाथाला शरण गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. याकरिता आपलं परम भाग्य आहे. राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अप्पा असे गुरुवरी आम्हा लाभले. त्यांच्याकडून दीक्षा मिळाली, अनुग्रह मिळाला. त्यांची प्रवचन श्रवण करायला मिळाली. त्यांच्या चरणावर नतमस्तक होता आलं. हे आपलं सर्वांचं सर्वात मोठं परम भाग्य आहे. अशा गुरु माऊलीचं आपल्याला मानस पूजन करायचं आहे. गुरु माऊलीची पूजा, पाद्य पूजा, गुरु माऊलीची आरती, गुरु माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात आणि गुरु माऊलीच्या चरणी जवळ बसून जीवाला शिव करणारं शिवयोग शास्त्र सद्गुरुनाथाच्या मुखानं श्रवण करायचं आहे. आपल्याला आपण सर्व सुचिरभूत झालेलो आहोत. सुखासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहेत. सरळ तळहात आकाशाकडे करायचे आहेत. पहिलं बोट तर्जनी अंगठ्याला लावायचे आहे. मध्यमा, अनामिका आणि करंगळी राहिलेले 3 बोट खाली सोडायचे आहेत. पहिलं बोट हे जीवाचं प्रतीक आहे आणि अंगठा हा शिवाचा प्रतीक आहे. जीवानं सत रज तम या 3 गुणाची संगती सोडून शिवाच्या चरणी समर्पित व्हायचं आहे. अशी ही चिन्मुद्रा धारण करून आपल्याला मानस पूजेला सुरुवात करायची आहे. आपण ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठलेलो आहोत. शिवपाठ केलेला आहे. शिवपाठ म्हणून आपली वाणी पवित्र झालेली आहे. इष्टलिंग पूजा करून देह पवित्र झालेला आहे. षडाक्षरी महामंत्राचा जप करून मन पवित्र झालेलं आहे. शरीर, वाणी आणि मन पवित्र झालेलं आहे. आपण स्वच्छ धुतलेले पवित्र वस्त्र नेसलेले आहेत, घातलेले आहेत. आता आपण गुरुदर्शनासाठी वीर मठ राजूर येथे आलो आहोत. मठामध्ये पाऊल टाकल्याबरोबर आपल्याला अगाध शांतीचा अनुभव येत आहे.
अद्भुत प्रसन्नता अनुभवास येत आहे. जी भूमी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पा यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, राष्ट्रसंताच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ती भूमी, त्या भूमीमध्ये पाऊल ठेवल्याबरोबर आपल्या चिंता दुःख सर्व दुःख दूर झालेलं आहे आणि परम शांतीचा परम आनंदाचा अनुभव आपल्याला येत आहे. आपण मठामध्ये पोहोचलेले आहोत. मठातील नळाची तुट्टी चालू करून हात पाय तोंड स्वच्छ धुतलेलं आहे. तिथं विभूती ठेवलेली आहे. ती पवित्र त्रिपुंड विभूती कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकावर आम्ही नतमस्तक झालेलो आहोत आणि आता वर दुसऱ्या मजल्यावर परमपूज्य अप्पाच्या दर्शनासाठी पायऱ्या चढून आम्ही वर जात आहोत. वर गेल्याबरोबर परमपूज्य अप्पा त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. अप्पानी पवित्र विभूती कपाळावर त्रिपुंड लावलेला आहे, कुंकुम लावलेला आहे. अप्पानी पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे. भगवं सोवळं गळ्यात घातलेला आहे. पांढरी धोती परिधान केलेली आहे. अप्पाच्या दंडावर मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. अप्पानी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या आहेत. अप्पाची पवित्र चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. अप्पाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. दिव्य प्रसन्नता आहे. प्रसन्न वदनानं माऊली आमचं स्वागत करत आहेत. आम्हाला पाहून माऊलीला खूप आनंद झालेला आहे आणि आम्हालाही अप्पाचं दर्शन घेऊन आनंद झालेला आहे. त्या आनंदाचं वर्णन शब्दात करता येणार नाही. असा दिव्य आनंद आपल्याला झालेला आहे. आपण अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. आपला डावा हात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. खाली अभिषेकाचं ताट ठेवलेला आहे आणि उजव्या हातात जलाचा पवित्र जलाचा कुंभ आहे आणि अप्पाच्या चरणाचा आम्ही अभिषेक शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अभिषेक करत आहोत. अभिषेक करून स्वच्छ पवित्र धुतलेल्या उपरण्यानं अलगद हळुवार अप्पाचे चरण पुसून घेत आहोत आणि चरणाला दोन्ही चरणाला त्रिपुंड विभूती लावत आहोत. अप्पाच्या अंगठ्याची हल्दी कुंकुम लावून पूजा करत आहोत आणि बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ अर्पण करत आहोत. बिल्वदळ अर्पण करून अप्पाची आरती आम्ही केलेली आहे. आरती केल्यानंतर अप्पाच्या गळ्यामध्ये आम्ही स्वतःच्या हातानं घातलेला पुष्पहार, ओवलेला पुष्पहार, प्रत्येक फूल ओवताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत ते स्वतःच्या हातानं ओवलेली माळ अप्पाच्या गळ्यात घातली आहे आणि अप्पानी
तीच माळ आशीर्वाद रूपानं आमच्या गळ्यात घातली आहे. आता आम्ही अप्पाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे. साष्टांग दंडवत प्रणिपात करून आम्ही अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. अप्पा, आमचं शरीर, आमची वाणी, आमचं मन, आमचा प्राण, आमचं मी पण तुमच्या चरणी समर्पित केलेलो आहोत. अप्पा, आम्ही तुमचे झालेलो आहोत. असा भाव ठेवून अप्पाच्या चरणाजवळ आपण सर्वजण बसलेले आहोत आणि सर्वजण हात जोडून अप्पाला विनंती करत आहोत. अप्पा, जीवाला शिव करणार शिवयोग शास्त्र हा अद्भुत ग्रंथ तुम्ही लिहिलेला आहे. तो अद्भुत ग्रंथ तुमच्या मुखातून आम्हाला श्रवण करायचा आहे. अप्पा, आमच्यावर कृपा करा आणि ते शिवयोग शास्त्र तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेस परमदयाळू गुरु माऊलींनी प्रसन्न वदनानं होकार दिलेला आहे आणि अप्पा शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण सर्वजण मनाचे कान करून तो पवित्र शिवयोग शास्त्र ग्रंथ श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आपण सर्वजण गेले 2-3 दिवस झाले असतील बहुता माया या प्रकरणावर चर्चा करत आहोत. शिवाची माया म्हणजे वीरशैव सिद्धांतातली माया म्हणजे काल्पनिक नाही, तर ती शिवाची शक्ती आहे, शुद्ध शक्ती आहे. आणि त्या मायेमध्ये निस्वार्थ भाव असतो. त्यावेळेस ती माया जीवाला शिवाकडे घेऊन जाते. तिला शुद्ध विद्या म्हणतात. आणि त्या मायेमध्ये जेव्हा स्वार्थ भरतो, ती माया जीवाला संसार चक्रात फिरवते. अशी ही माया. या मायेचं स्वरूप आपण पाहत आहोत. जो पूर्ण तृप्त, सर्वज्ञ, नित्य, सर्व व्यापक, सर्व स्वतंत्र, सर्वज्ञ असा जीव मायेच्या प्रभावानं अल्पज्ञ झाला. मायेच्या प्रभावानं कसा झाला? अल्पज्ञ झाला. आणि अल्पज्ञ झाल्यामुळं त्याची अवस्था काय होते याचं चिंतन आपण काल केलेलं आहे. वीरशैवांनी अपरा माया पण मिथ्या किंवा कल्पित अशी नाही, ती भेद प्रतात्मक अशी मानली आहे. ही जीव चैतन्याला पंचकंचुक प्रविष्ट करून माया मला बरोबर कार्मिक मलाने बांधून जन्म मरणाच्या
कधीही न संपणाऱ्या चक्रात अडकवते. तर 5 कंचुकामध्ये ही माया अडकवते असं म्हणतात. ते 5 कंचुक कोणते आहेत? तर काल, राग, विद्या, कला आणि नियती हे 5 कंचुक आहेत. या 5 कंचुकात सर्व शक्तिमान असलेला जीव स्वतःला 3.5 हाताच्या देहापुरता माझी ताकद किती हो, 2 हाताने मी किती काम करणार, काय करणार असं म्हणू लागतो. आणि सद्गुरूचा उपदेश घेऊन सद्गुरूला समर्पित होऊन आम्ही म्हणतो, महाराज आम्ही तुम्हाला समर्पित झालो. मग समर्पित झाल्यानंतर तुमचं राहिलं काय हो? तुमच्या मुखातून बोलणारे गुरु माऊली आहेत, तुमच्या नेत्रानं पाहणारे गुरु माऊली आहेत, तुमच्या कानानं ऐकणारे गुरु माऊली आहेत, तुमच्या हातानं कार्य करणारे गुरु माऊली आहेत. मग त्या गुरु माऊलीची तुम्ही झाल्यानंतर ही म्हणता माझी अल्पबुद्धी आहे, माझ्या अल्पबुद्धीला जेवढं कळल तेवढं मी ही परमरश्यातल्या ओळीवर चिंतन करतो, माझ्या अल्पबुद्धीला कळल तेवढं मी या अभंगावर चिंतन करतो. का म्हणतो? तर आपल्यावर विद्या कंचुकाचा प्रभाव पडला. सर्व शक्तिमान असूनही स्वतःला अल्पज्ञ समजतो आणि इकडं तर म्हणतो आम्ही गुरु माऊलीला सर्वस्व समर्पित आहे. मग तुमच्या मुखाने बोलणारे गुरु माऊली असतील तर मग तुम्ही स्वतःला अल्पज्ञ का मानता? तुमच्या देहात राहून ती दिव्य चैतन्य शक्ती जर कार्य करत असेल तर स्वतःला अल्प करता का मानतो आम्ही? आम्ही जर गुरु माऊलीला समर्पित झालेलो असलो तर काल तत्व जे अल्प करता समजतं ते अल्प करते पण आपल्याकडे राहायला नको. कारण आपले गुरु माऊली सर्व करते आहेत. आणि ज्यावेळेस गंगा सागराला शरण जाते त्यावेळेस ती गंगेचं नाम रूप मिटतं, ती सागर रूप होते. तसं आम्ही ज्यावेळेस सद्गुरूला शरण जातो त्यावेळेस आमचं नाम रूप मिटलं पाहिजे. आपल्याला आपल्या नावाचा अभिमान, आपल्या कुलाचा अभिमान, आपल्या जातीचा अभिमान, आपल्या ज्ञानाचा अभिमान, आपल्या विद्वत्तेचा अभिमान हे काहीच न राहिला पाहिजे. जसं गंगा सागराशी मिळाल्यावर तिचं नाम रूप राहत नाही तसं आम्ही ज्यावेळेस गुरुच्या चरणी समर्पित होऊ त्यावेळेस आमच्यावर कालकंचुकाचा कलाकंचुक म्हणजे जी सर्वज्ञ असून स्वतःला अल्पज्ञ मानते, जो सर्व शक्तिमान असून स्वतःला अल्पशक्तिमान मानते. आमचे गुरु माऊली कसे आहेत? सर्वज्ञ आहेत. आमचे गुरु माऊली आहेत कसे? सर्व कर्ते आहेत, सर्व शक्तिमान आहेत. मग त्या सर्व शक्तिमानाला शरण गेल्यावर आम्ही कसे होऊ? सर्व शक्तिमान हो, सर्व कर्ते हो. आमचे गुरु माऊली कसे आहेत? सर्वज्ञ आहेत, ज्ञान स्वरूप आहेत. मग आम्ही त्यांना शरण गेलो. जसं बीज जमिनीत गाडून घेतं आणि त्याचं नाम रूप मिटतं आणि ते अंकुरित होतं, तसं आमचं मीपणाचं बीज गुरु चरणावर ज्यावेळेस समर्पित होतं त्यावेळेस आम्ही ज्ञान स्वरूप हो. मग आम्ही अल्पज्ञ असं म्हणून घेता कामा नाही. कारण आम्ही सर्वज्ञ असलेल्या गुरु माऊलीला शरण गेल्यानंतर ते विद्या कंचुक आम्हाला बांधणार नाही. त्या पंचकंचुकातून सुटायची प्रक्रिया आहे. आणि राग कंचुक, आमची गुरु माऊली कसे आहेत? पूर्ण तृप्त आहेत, पूर्ण समाधानी आहेत, पूर्ण आनंद स्वरूप आहेत. ते जगाला देण्यासाठी आलेले आहेत. शिवदास म्हणे दाता नाही सम गुरुनाथा. आमच्या गुरु माऊलीनी आचरणातून आम्हाला शिकवलेला आहे. गुरु तत्व हे देणारा आहे, मागणार नाही.
माऊलीने आयुष्यभर देण्याचं काम केलं, आजही ते चैतन्य रूपानं देतच आहेत. मग आम्ही गुरु माऊलीला समर्पित झाल्यानंतर आम्ही कसं झालं पाहिजे? पूर्ण तृप्त झालं पाहिजे. अहो, आम्ही सागराचे आहोत, आम्ही त्या अमृताचे पुत्र आहोत, आम्ही गुरु माऊलीला समर्पित झालेलो आहोत. आमचं मी पण माझं पण इथं काही राहिलेलं नाही. मग गुरु माऊली पूर्ण तृप्त असतील तर आम्ही कसे झालो? पूर्ण तृप्त. कोण म्हणतो? ज्याला अनुभव आला तो काय म्हणतो? तुझे वचनी अमृत झालो मी हा पूर्ण तृप्त. आम्ही झालो का पूर्ण तृप्त? तितकं समर्पण आहे का आमचं? आमचं तितकं समर्पण आहे का? आम्ही पूर्ण तृप्त मानतो का? आम्ही जर पूर्ण तृप्त असू तर हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मायेचा पगडा आमच्यावर आहे की नाही? शेजाऱ्यानं जसं घर बांधलं तसं आम्हालाही बांधावं वाटतं का नाही? शेजाऱ्यानं जशी गाडी घेतली तशी आम्हालाही घेऊ वाटतं का नाही? शेजारच्या बाईनं जशी साडी घेतली तशी आम्हालाही घ्यावं वाटते का नाही? आम्ही पूर्ण तृप्त आहोत का? स्वतःला विचारा. आम्ही गुरु माऊलीला पूर्ण शरण आहोत का? समर्पित आहोत का? सागर पूर्ण आहे, सागर पूर्ण तृप्त आहे. तशी गंगेला इच्छा आहे, अजून मला व्हायचं आहे, मला पुढे जायचं आहे, सागरापर्यंत पोहोचायचं ही धडपड गंगेला आहे. पण जी गंगा सागरात मिळाली, जो भक्त गुरुच्या चरणी समर्पित झाला, जो शिष्य गुरुच्या चरणी समर्पित झाला, तो शिष्य कसा झाला पाहिजे? पूर्ण तृप्त झाला पाहिजे. माझ्या भाग्यात असेल तर गुरु माऊली देतील. माझं कर्तव्य काय? गुरुनं दिलेल्या नामाचं शिवाय नमा चिंतन करणं. आसनी बसलेला असताना, शयनी झोपलेला असताना, गमनी चालत असताना, काम करत असताना फक्त मुखातून शिवाय नमा असावं आणि मनामध्ये त्या सकाळीच्या गुरुचरणाची ब्रह्ममुहूर्तावर आम्ही मानस पूजेत पूजा करतो, ते मनामध्ये अखंड ते चरण असावेत आणि चित्तानं त्या चरणाचं चिंतन करावं, मनानं त्या चरणाचं ध्यान करावं आणि मुखानं शिवाय नमा म्हणावं. देह प्रपंचात असावा, कारण प्रपंच गुरु माऊलीचा आहे, प्रपंच शिवरूप आहे. आम्ही जे दिवसभरातलं कार्य करतो ते गुरु माऊलीचं कार्य करतो, कारण माझं आणि मी पण गुरु माऊलीच्या चरणी समर्पित केलेलं आहे. म्हणून ज्या दिवशी आमची हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं तर बरं होईल, ते मिळालं तर बरं होईल, अशी हाव संपेल, त्या दिवशी माऊलीच्या चरणी आमचं खरं समर्पण झालं. हे राग कंचुकातून सुटका आणि पुढचं आहे काल कंचुक. करावं लागतं बाबा, हातपाय चुलल्यात तोपर्यंत करावं लागतंय. पुन्हा म्हातारं झाल्यावर हे हातपायानं होणार आहे का? अरे गुरु माऊली नित्य आहेत. गुरु माऊलीचा बोध नित्य आहे. हे शरीराचा जन्म होतो, शरीर वृद्ध होतं, शरीर मरत, पण चैतन्य शाश्वत आहे. शरीर परिवर्तनशील आहे आणि आत्मा अपरिवर्तनशील आहे. आपण नित्य शिव स्वरूप आहोत. त्या नित्य तत्वाला शरण गेल्यानंतर आम्हीही नित्य स्वतःला नित्य समजलं पाहिजे. मरणाची चिंता सुटली पाहिजे, म्हातारपणाची चिंता सुटली पाहिजे. कारण चैतन्याचा जन्म नाही, चैतन्याची वाढ नाही, चैतन्याला म्हातारपण नाही आणि चैतन्याला मरण नाही. ते चैतन्य स्वरूप, ते शिव स्वरूप आम्ही आहोत. आम्ही कसे आहोत? नित्य आहोत. आम्ही नित्य का झालो? आम्ही काल कंचुकात बांधलेले होतो, पण गुरु माऊलीच्या चरणी आम्ही समर्पित झालो. गंगा सागराशी मिळाली, सागर रूप झाली, तैशी चित्तवृत्ती समरसली. तसं आम्ही गुरु माऊलीच्या चरणी पूर्ण समर्पित ज्यावेळेस होऊ, त्यावेळेस काय होईल? आमचं काल कंचुकाच्या बंधनातून सुटू आणि आम्ही चिंतन करू, आम्ही नित्य आहोत.
मला जन्म नाही, मृत्यू नाही, मला सुख नाही, दुःख नाही, माझा मान नाही, माझा अपमान नाही. लिंगेश्वर म्हणे, सांडा सुख दुःख भजा पंचमुख दृढ भावे. पुढचं तत्व आहे नियती तत्व. नियती कंचुक आहे. हे नियती कंचुक सर्व व्यापक, गुरु रूप सबरा भरीत, त्याचा मानवा न लगे अंत, अदृश्य अगोचर अतीत. असं ते गुरु सद्गुरुनाथाचं स्वरूप कसं आहे? सर्वामध्ये भरलेलं स्वरूप आहे. विश्व प्रपंच रूपानं नटलेले सद्गुरुनाथ आहेत. सद्गुरुनाथ विश्व प्रपंच रूपानं नटलेले आहेत. सर्वाच्या अंतर्यामी असलेलं चैतन्य म्हणजे माझे आप्पा आहेत, असा आमचा भाव असला आणि आम्ही जर आप्पाला माझं नाम रूप, जसं गंगेनं तिचं नाम रूप आकार समर्पित करून ती सागर रूप झाली, तसं आमचं नाम रूपाची माया. मी कोणचा तर कीर्तनकार, मी कोणचा तर प्रवचनकार, मी महाराज, हे सगळे नामरूपाच्या उपाधी आम्ही सोडून देऊन त्या गुरुचरणावर समर्पित झालो तर आम्ही त्या स्थळ काळाच्या मर्यादेत आहोत. व्यापक असूनही स्वतःला या 3.5 हाताच्या देहापुरतं मर्यादित मानत आहोत. ज्यावेळेस आम्ही त्या व्यापकाला शरण जाऊ, त्या व्यापक तत्वाला, त्या गुरु तत्वाला शरण जाऊ, त्यावेळेस या नियती तत्वात आम्ही बांधले जाणार नाहीत. आम्हाला या पंचकंचकातून आणि या अपरामायेतून जर सोडवणारे कोण असतील तर ते सद्गुरुनाथ आहेत. आम्ही या पंचकंचुकात, अपरामाया म्हणजे स्वार्थानं भरलेली इच्छा, ही कथा देवाची चालू नाही, ही कथा आपली चालू आहे. आपल्या हृदयातलं चैतन्य म्हणजे शिव आहे. शिवाला पहिली इच्छा झाली, शिव शांत होते. जसा एखादा चित्रकार शांत असतो, त्याच्या मनात कुठलाही संकल्प नाही, विकल्प नाही, उग शांत बसलेला असतो, इच्छा रहित बसलेला असतो. ते शिव तत्व आहे, शुद्ध चैतन्य. त्याच्या मनात आनंद घेण्याची इच्छा झाली, काहीतरी केलं पाहिजे. मग पहिली इच्छा झाली आनंद घेण्याची, काहीतरी केली पाहिजे, पण काय करायचं माहित नाही. याला म्हणायचं अमूर्त साधाख्य, याला म्हणायचं शक्ती तत्व. आणि पुढं काय करायचंय, काही मी एक आहे, मला आनंद घेण्यासाठी अनेक व्हायचं आहे, हा संकल्प केला, इच्छा केली. इच्छा केल्यानंतर काय झालं? तिथं मूर्त आला, इच्छेला आकार आला की आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि हे अमूर्त तत्व, पहिलं तत्व शिवसादाक्य, शिवतत्व, तिथं केवळ चैतन्य शक्ती आहे. तिथं संकल्प नाही, विकल्प नाही. आणि पुन्हा शिवाला आनंद घेण्याची लहर आली, इच्छा झाली. ते कोणचं आहे? अमूर्त साधाक्य, शक्ती तत्व आणि आनंद शक्ती. पण कशा स्वरूपानं आनंद घ्यायचा आहे? ह्या इच्छेला आकार नसल्यामुळं ती अमूर्त साधाक्य आहे. पुढचं मूर्त साधाक्य, सदाशिव तत्व. मी एक आहे, मला आनंद अनेक व्हायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे, ही झाली इच्छाशक्ती. आणि इथं आकाराला सूक्ष्म सुरुवात झाली. आपल्याला एक आहे, अनेक व्हायचं आहे, आकाराला सुरुवात झाली. पुढचं तत्व आहे ईश्वर तत्व, कर्तृ साधाख्य. हे आहे ज्ञान शक्ती. येथे सृष्टी कशी निर्माण करायची, किती जीव निर्माण करायची, कशा प्रकारचे जीव निर्माण करायचे, पंचमहाभूतात्मक विश्व, पंचमहाभूतात्मक पिंड कसा निर्माण करायचा,
इथं सृष्टीची ब्लूप्रिंट रेखाचित्र तयार झालं आणि इथं जग अधिक स्पष्ट दिसू लागलं. जिथं सर्व करण्याची क्षमता आहे आणि करण्याची जाणीव आहे, ते तत्व म्हणजे कोणचं तत्व आहे? ईश्वर तत्व. आणि साधाक्य कोणचं आहे? कर्तृ साधाक्य. ही शिवाची ज्ञान शक्ती आहे. आणि पाचवं साधाक्य आहे कर्म साधाक्य. कर्म साधाक्य म्हणजे काय? शुद्ध विद्या तत्व, शिवाची क्रियाशक्ती. आणि या क्रियाशक्तीमध्ये इथं जाणीव आहे, मी निर्माण केलेलं विश्व आणि मी वेगळे नाहीत, ही शुद्ध विद्या आहे. या पाच तत्वापर्यंत आपण शुद्ध होतो, आपली इच्छा शुद्ध होती. पण सहावं तत्व माया, परामाया, आपली इच्छा अशुद्ध झाली. आपल्या इच्छेमध्ये स्वार्थ आला. स्वार्थ आला की हे जग वेगळं आणि मी वेगळं समजू लागलो आणि माझं म्हणू लागलो. माझं म्हणलं की देहापुरतं मर्यादित झालो. मर्यादित झाल्यामुळं, सर्व करता असल्यामुळं, अल्प करता एका देहापुरतं मानल्यामुळं अल्प करता या कालकंचुकात बांधला गेलो. सर्वज्ञ असून स्वतःला अल्प करता या देहापुरतं मर्यादित मानल्यामुळं, माझं म्हणल्यामुळं हे सगळं घडत आहे. अल्प करता झालो. पुन्हा राग तत्व, पूर्ण तृप्त असून अतृप्त मानू लागलो. मला पाहिजे हे मिळवायचं, ते मिळवायचं. उठल्यापासून भिकाऱ्यासारखं वन 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 फिरू लागलो. अमृताचा पुत्र असून हे पाहिजे ते पाहिजे म्हणून दरिद्री झालो. हे राग कंचुकाचा पगडा पडला. आणि जन्म मृत्यू रहित चैतन्य असून स्वतःला जन्म मरणारा भावू लागलो. काल कंचुकाचा पगडा पडला आणि सर्व व्यापक असूनही या देहापुरता मर्यादित होऊन स्थळ काळाच्या मर्यादेत आलो. हे सहा तत्व आणि सातवं पुरुष तत्व. स्वतःला इथं शिव होतो विसरून गेलो आणि स्वतःला जीव मानू लागलो. आणि सत रज तम या त्रिगुणात्मक प्रकृतीचं आपल्यावर वर्चस्व आलं. कधी सत्वगुणात येऊ लागलो, कधी रजगुणात येऊ लागलो. कधी मी मोठा भक्त आहे म्हणून सत्वगुणाचा अभिमान बाळगू लागलो. कधी माझ्या एवढं श्रीमंत कोणी नाही म्हणून रजोगुणाचा अभिमान बाळगू लागलो. कधी माझ्या एवढं वाईट कोणी नाही म्हणून कधी तमोगुणाचा अभिमान बाळगू लागलो. प्रकृतीचे स्वामी असूनही प्रकृती तुमची स्वामी झाली. पुढं मनाचे तुम्ही स्वामी असूनही मायेच्या प्रभावामुळे मन तुमच्यावर राज्य करू लागलं. चल आज जिलबी खाऊ वाटलं, चल आज गुलाबजामुन खाऊ वाटलं, चल आज दारू पिऊ वाटलं, चल आज गुटखा खाऊ वाटलं, चल आज तंबाखू खाऊ वाटलं. हे मन तुमच्यावर हवी झालं. बुद्धी निर्णय देऊ लागली. समुद्र मंथनातून निघालेली दारू तू पेलास तर का होऊ लागले. मोठे संत गांजा ओढत होते, आम्ही बिडी ओढलं तर काय झालं. हे मन तुमच्यावर प्रभाव करू लागलेलं आहे. मनाला ती बुद्धी त्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्यासाठी निर्णय देऊ लागलेली आहे. तुम्ही कुठे चालला? बुद्धीचे स्वामी तुम्ही, मनाचे स्वामी. आणि मी शिव आहे ही परहंता गेली तुमची आणि मी जीव आहे ही प्राकृत अहंता तुमच्यात आली. आणि या प्राकृत अहंतेनं, या देहात्म भावानं पंच महाभूताचा देह तुम्ही, हा देह इष्टलिंग पूजा करण्यासाठी, जप करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, ही वाणी शिवाचं गुणगान करण्यासाठी, ही हात जगाच्या कल्याणाचे काम करण्यासाठी, हे पाय सन्मार्गावर चालण्यासाठी, हे पंच विषय जगाच्या कल्याणासाठी आम्हाला मिळालेले आहेत. पण आम्ही याचा दुरुपयोग केला. अनेक व्यसनाधीन होऊन आम्ही या शिवपूजेचं साधन असलेल्या देहाचं वाटोळ केलं. हा देह आम्हाला शिवपूजेसाठी मिळालेला आहे, आम्ही विसरलो. पंच महाभूतात्मक देहाकडून
आम्ही शिवपूजा शिवभक्ती न करता अनेक व्यसन करू लागलो, अनेक विषय भोग भोगू लागलो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय आणि पंच तन्मात्रा याच्या साह्यावर या 20 तत्वावर मनाचा पगडा आला आणि मन हे ह्यांना विषयामध्ये फिरवू लागलं. मनमत माऊली खूप सुंदर सांगतात, संत आपल्या अनुभवातून सांगतात, शेवटील घडी काहीतरी करी. अरे शेवटची घडी आहे, काहीतरी कर. काय सुंदर अभंग आहे. देह नव्हे साच रोगाचे भातुक, अंतरी विवेक करून पाहू. अरे बाळा, हे देह, ज्या देहाचा तू अभिमान करतोस, ही रोगाचं भातूक आहे, रोगाचं माहेरघर आहे. हा देह तुला केवळ इष्टलिंग पूजा आणि शिवभक्ती करण्यासाठी मिळालेला आहे. आणि तू या देहाला, या देहाचं कौतुक करण्यामध्ये बसलेला आहे. देह सुखासाठी तू दिवसाची रात्र करत आहेस आणि विषय भोगामध्ये तू रमलेला आहेस. आणि लक्षात ठेव, काळाची भागाला तुझी काय सत्ता. अरे धरुणीय हाती उभा काळदंड, आयुष्यांती दंड पाडे. काळ, मृत्यूरूपी काळ तुझ्या समोर थैथया नाचत आहे, सावध हो. आणि तू या कांता पुत्र वित्त, माझी बायको अशी, माझा नवरा असा, आमची ही असे आमची ही असं, आमचा दिवसच ह्याच्यात चाललाय. आमच्या मुलासारखा सद्गुणी मुलगा कोणी नाही, आमच्या मुलीसारखं सद्गुणी कोणी नाही, माझ्या एवढं वित्तवान धनवान कोणी नाही. माऊली सावध करतात, काळाची भागाला तुझी काय सत्ता, कांता पुत्र वित्ता भुललाशी. अरे येतील आप्त येतीची राहती. ज्यावेळेस काळ तुला घेऊन जाईल आणि तुला ज्ञान होणार नाही, त्यावेळेस माझे माझे माझ्याला सोडून कसं जाऊ म्हणत म्हणत तू कर्मबंधनात पडशील, पुन्हा जन्म मृत्यूला कारणीभूत होशील. आता तू सावध हो. तू काळाचं भक्ष झालेला आहेस आणि तुला हा देह शिवभक्ती करता मिळालेला आहे, इष्टलिंग पूजे करता मिळालेला आहे, गुरुचरणावर नतमस्तक होण्याकरता मिळालेला आहे. आणि काय कवे कैलास, कामामध्ये देव पहा. कष्ट करून मिळवलेली भाकरीच इष्टलिंगाला अर्पण कर. सदाचार पाळ, भ्रष्टाचार करू नकोस, असं माऊली सांगतात. आणि तुझा हे संसारात कसा अडकलास तू, सर्प जाबडीचा बेडूक. अरे सापाच्या तोंडातला बेडूक, त्याचा अर्ध अंग सापाच्या तोंडात गेलं आहे आणि तो पुढी माशा आलेला बाहेर जीभ काढून सावडत आहे. तस कधी मृत्यू येईल हे तुला माहिती नाही. तरीही मला इथं जमीन घ्यायची आहे, मला तिथं जमीन घ्यायची आहे, मला ही गाडी घ्यायची आहे, मला ती गाडी घ्यायची आहे. जसं ती बेंडकुळी सापाच्या तोंडातली जीभ बाहेर काढून माशा सावडते, तशी तुझी अवस्था झालेली आहे. क्षणभंगुर सुखाच्या तू मागे लागलेला आहेस. विषय सेविता वय गेले बारे. अरे 50 वर्षाचे झालो, कुणी 60 वर्षाचे झालो, खाता खाता जीभची टेस्ट निघून जायची वेळ आली, पण जीबीला अजून गुलाबजामुन खायचा मोह होईना. रूप पाहता पाहता डोळ्याला चष्मा लागला, पण अजून रूप पाहायची इच्छा जाईना. स्पर्श सुख घेता घेता इंद्रिय गलित गात्र झाले, पण अजून स्पर्श सुख घ्यावं अशी इच्छा थांबेना. कानानं ऐकता ऐकता कान बहिरे झाले, कानात मशीन लावावं लागलं तर नाताचा आवाज ऐकावा वाटलेला आहे, हो नातीचा आवाज ऐकावा वाटलेला आहे. अरे काय चाललास कुठं, विषय शिविता वय केले सारे. भव सिंधू बारे भरिलासी, विषय शिविता तुझं वय गेलं सार. भव सिंधू तू भरलेला आहेस, तुझे आयुष्य निघून गेले. तुझ्या समोर हे अथांग भवसागर आहे. तुला तारायचा असेल तर साधूला शरण जा, सद्गुरूला शरण जा. त्याच्याशिवाय ही विषय वासना कधीही संपत नाहीत. जसं जसं विषय भोगू तस तस अग्नी माझी
तूप घालिता प्रबळ. अग्नीमध्ये तूप घातल्यावर अग्नी वाढतो, तसं तसं जेवढे विषय शिवचाल तेवढं अजून खायची इच्छा होईल, अजून भोगायची इच्छा होईल. पण जोपर्यंत आपला इंद्रियाचा व्यवहार शिवरूप, अरे हा पंचमहाभूतात्मक देह मला इष्टलिंग पूजेसाठी मिळालेला आहे, हा देह शिवभक्तीसाठी मिळालेला आहे, हे डोळे सद्गुरुनाथाचं रूप पाहण्यासाठी मिळालेले आहेत, हे कान सद्गुरुनाथाची अमृतवाणी ऐकण्यासाठी मिळालेले आहेत, हे हात गुरुनं दिलेल्या मार्गाप्रमाणे काम करण्यासाठी मिळालेले आहेत, हे पाय गुरुनं दाखवलेल्या रस्त्यावर चालण्यासाठी मिळालेले आहेत. नका जाऊ आडवाटे सर्व उपाय खोटे. हे सन्मार्गावर चालण्यासाठी पाय मिळालेले आहेत. माझी सर्व विषय शिवरूप झाले पाहिजेत. आम्हाला इंद्रियाचा निग्रह करायचा नाही. सर्व विषय लिंगार्पित कर्म परम आहाची धर्म. आम्ही डोळ्यानं पाहीन रूप तुझे देवा, कानानं ऐकीन गुण तुझे देवा, हातानं कार्य करीन तुझे देवा, पायानं घालीन प्रदक्षिणा तुझी देवा. हा आमचा इंद्रियाचा व्यवहार शिवरूप झाला पाहिजे. मन्मथ माऊली आपल्याला सावध करतात आणि शेवटील घडी काहीतरी करी, बुडतोशी धरी तारू हाती. काय सुंदर अभंगाच्या माध्यमातून आम्हाला या पंचकंचुकातून, या मनाच्या विळख्यातून, या बुद्धीच्या विळख्यातून सोडवायचा उपाय सांगतात. शेवटील घडी, अरे कोणत्या क्षणी मृत्यू येईल तुला माहित नाही, काहीतरी कर, आयुष्याचा सावध हो, आत्मउद्धाराचं कार्य कर, गुरुची मानस पूजेचा आनंद घे, गुरु मुखानं शिवयोग शास्त्र श्रवण कर. तुझ्यासाठी उभा जानवीचे तटी, वाट पाहे भक्तासाठी, मन्मथ शिवलिंगाची भेटी, शंकरची शंकर. तो देव तुझी वाट पाहत उभारलेला आहे, तो देव तुझी वाट पाहत राजूरच्या वीर मठात बसलेला आहे. तो देव तुला हाक मारत आहे, यारे यारे लहान थोर, भलती याती नारी नर, येथे साधन विस्तार न लगे कोण्या सायास. इथे लहान या थोर या, कुण्याही जातीचे या, कुण्याही धर्माचे या, इथे साधन विस्तार तुम्हाला काही लागणार नाही. तुमचं शुद्ध अंतकरण घेऊन या आणि तुमचं कल्याण करून घ्या. हे राजुरीचा देव तुम्हाला बोलवत आहे. सगळ्यासाठी तो निमंत्रण देत आहे. उभा जानवीची तटी, वाट पाहे भक्तासाठी. तो जानवीच्या तटी उभारलेला आहे. जीवनामध्ये तारू काय म्हणतात माऊली, बुडतोशी धरी तारू हाती. तारण करणार काय आहे, गुरु मंत्र आहे. गुरु वाक्य धरा ध्यानी, अवघी सांडा वाचाळणी. तुम्ही सद्गुरुनाथाचं वाक्य ध्यानात धरा आणि इतर व्यर्थ बडबड सोडून द्या. सद्गुरूचा उपदेश आणि सद्गुरूनं दिलेलं इष्टलिंग हे तुम्हाला तारण्याचं साधन आहे. सावध व्हा, मृत्यू कधी येईल माहित नाही. वेळ निघून जायच्या आधी या पंचकंचोक मायेतून आणि या 24 तत्वाला जो देह माझा आणि मी देहाचा ही भाव झालेला आहे, ही शिवरूप 24 तत्व आहेत. 7 शुद्ध अशुद्ध तत्व हेही शिवरूप आहेत. हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. माऊली सावध करतात, शेवटील घडी काहीतरी करी, बुडतोस धरी तारू हाती. आणि तुझ्या हातात तारक मंत्र हा ओम नम शिवाय भव तरुण उपाय, सुलभ उपाय. तारक मंत्र हा श्री गुरुचा, श्री गुरुनं तारक मंत्र दिलेला आहे. या भवसागरातून तारून नेणारा मंत्र आहे. त्या मंत्रातलं न अक्षर काय सांगतं, नश्वरस्तुल हा प्रपंच अवघा, न कळत अंतर काय. अरे हा प्रपंच क्षणाक्षणाला बदलणारा आहे आणि तू त्या बदलणाऱ्या क्षणाचा तू ओंकार स्वरूप आहेस, तू साक्षी आहेस. हे नकार बीज सांगत, नश्वर स्थूल हा प्रपंच अवघा, नकळत अंतर काय. प्रत्येक क्षणाला तुझं शरीर बदलत आहे. तू जे पाहतो आहेस ते सर्व बदलत आहे आणि तू याचा साक्षीदार ओंकार आहेस.
मन मात्रादी बंधन साधन. अरे तुझ्या मनाच्या मागे लागला आहेस, ते मन तुझ्या बंधनाचं साधन आहे. ती बुद्धी तुझ्या बंधनाचं साधन आहे. जी तुझ्या चुकीच्या गोष्टीचं, तू तंबाखू खात असलास बुद्धी म्हणते मोठ्या मोठ्या लोकांनी तंबाखू खाल्ले, तू जर खा म्हणत असली ती बुद्धी, तर ही मन बुद्धी तुझ्या बंधनाचं साधन आहे. म अक्षर काय सांगत? मन मात्रादी बंधन साधन, बोलले त्याशी अवधाय. अरे तू त्या मनाच्या मागे लागू नकोस. तू मनाचा स्वामी आहेस. तू त्या मनाला भुलू नकोस. शिव जीव भेदे माया कल्पित. अरे ज्या इच्छेमध्ये स्वार्थ आहे, ती माया ही कल्पित आहे, भेदणारी माया आहे. शिवाची माया शुद्ध आहे. निस्वार्थ इच्छा असलेली माया म्हणजे ती शिवाची माया आहे. आणि स्वार्थाची माया जी माया आहे, ती अपरा माया आहे. ती काय करते? तू आणि हे विश्व वेगळं आहे, तू आणि हा शिव वेगळा आहे. शिव जीव भेदे माया कल्पित, शोधी त्वरित निज ठाय. अरे ही माया कल्पित आहे, तुझा शोध घे. बाह्य मनातील स्वरूप तुझे ध्याता ध्यान नये. अरे तुझं स्वरूप शांत स्वरूप आहे, शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, संकल्प विकल्प स्वरूप आहे. तू त्या मनाबरोबर वाहू नकोस. त्या वाहणाऱ्या मनाच्या पलीकडे असणारं तुझं स्वरूप आहे, त्या मनाच्याही साक्ष आहे. बाह्य मनातीत स्वरूप तुझे. एक पदे विन एक परात्पर देत गुरु निज ठाय. अरे तू शिव रूप आहेस, तू एकच आहेस. तुझ्या इच्छा शक्तीनं तू विश्वरूप आहेस. तू परात्पर परमात्मा आहेस. एक पदे विन एक परात्पर देत गुरु निज ठाय. तू सद्गुरूला ज्यावेळेस शरण जातील, त्यावेळेस ते सद्गुरुनाथ तुला बोध देतील. आणि तू आनव मलामध्ये अडकलेला आहेस. मी हा देह आहे, या देहापुरता मर्यादित आहे. हा आनव मला आहे आणि या देहाच्या संबंधित लोक माझे आहेत. हा मायामल आहे. आणि या माझ्या लोकाला सुख मिळावं म्हणून आम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत धावपळ करतो, चांगले कर्म करतो, वाईट कर्म करतो आणि कर्म बंधनात पडतो. आणि कर्म संचित, क्रियामान संचित आणि प्रारब्ध 3 रूपानं संचय होतो आणि आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा मृत्यू पाहावं लागतं. आणि ह्या मायेच्या कचाट्यातून जर आम्हाला कोणी सोडवणार असेल, तर मनमत माऊली म्हणतात, मनमत शिवलिंग मने नाम नौका, बैसुनिया हाका पैल पार. मनमत माऊली म्हणतात, सद्गुरूनं दिलेलं नाम, यात तुला जन्म मृत्यू मधून जर कोणी सोडवणार असेल, तर सद्गुरुनाथानं दिलेलं शिवाय नमा नाम आहे. त्या नामाचं चिंतन कर, त्या नामाचं तू स्मरण कर, त्या नामाचं तू स्मरण कर. आणि सद्गुरूनं इष्टलिंग दिला त्यावेळेस काय बोध केला? इष्टलिंग सद्गुरूने दिले जेव्हा हाती, काय निरूपिले शिष्याप्रती, ही जाणूनी माझीच मूर्ती मद भावे पूजीचे. इष्टलिंग पूजा करताना भाव ठेव, ही माझीच मूर्ती आहे, ही सद्गुरुनाथाची मूर्ती आहे. इष्टलिंगाचा अभिषेक करताना मी गुरुचरणाचा अभिषेक करत आहे. इष्टलिंगाला वस्त्रानं पुसून घेताना मी गुरुचरण पुसून घेत आहे. इष्टलिंगाला विभूती लावताना गुरु माऊलीच्या चरणाला विभूती लावत आहे. इष्टलिंगावर बिल्वपत्र वाहताना, शिवाय नमा म्हणताना मी गुरु चरणावर बिल्वपत्र वाहत आहे, असा भाव ठेव. जप करताना माझ्या देहामध्ये या लिंगामध्ये गुरु माऊली बसलेले आहेत, तेच माझ्याकडून जप करून घेत आहेत, असा भाव ठेव. तुम्हाला जर जीवनामध्ये या मायेच्या कचाट्यातून सुटायचं असेल, तर सद्गुरुनाथाला शरण जावं लागल. सद्गुरुनाथाने दिलेली इष्टलिंग पूजेची साधना, पंचाचार
पंचाचार कोणते आहेत? लिंगाचार, व्रताचार, गणाचार, सदाचार आणि शिवाचार. अष्टावरण, गुरु, लिंग, जंगम, मंत्र, भस्म. 8 आवरण कोणते? 3 गुरु, लिंग, जंगम हे पूजनीय आहेत. 3 पूजेचे साधन भस्म, रुद्राक्ष आणि मंत्र. आणि पूजेचं फल तीर्थ आणि प्रसाद. हे अष्टावरण, पंचाचार आणि षटस्थलाचा अभ्यास ही साधना सद्गुरुनाथ आपल्याला देतात आणि या अपरा मायेतून सोडून आपल्याला शुद्ध स्वरूपात स्थिर करतात. या मायेच्या पलीकडे जायचं असेल तर एकमेव उपाय आहे त्या गुरुच्या चरणी पूर्ण समर्पण. आज आपलं पूर्ण समर्पण आहे का? आपला आपण करावा विचार. ही माझी वाकपुष्प पूजा. समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा. श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.